नमस्कार लाडक्या बहिणींनो, सकाळी सकाळी सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी आली ती म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये तब्बल 1 लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्याचं समोर येतं. तर लाडक्या बहिणींनो, काय आहेत नवीन नियम, काय मर्यादा टाकल्यात, काय विचारत आहेत अंगणवाडी सेविका आणि ही बातमी सत्यता किती आहे, कोणता जिल्हा आहे तो, त्या जिल्ह्यात 1 लाख जे आहेत महिलांना वगळण्यात आलं. सकाळी सकाळी जी 24 तासची बातमी ऐकून मात्र पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर मात्र आपल्याला लक्षात येतं की काय निकष चालू आहेत, कशाबद्दल जे नियम आहेत ज्यामध्ये जे आहे महिलांना चक्क अपात्र करत आहेत. या सगळ्या गोष्टीवर आज आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे आणि ते मी मुद्देही काढून आणले आहेत, ज्यामुळे त्यांना अपात्र करत आहेत, कोणत्या जिल्ह्यात झालेले आहेत, कशामुळे आहेत, अंगणवाडी सेविकांची भूमिका काय आहे, हे सगळ्यांना तुम्हाला समजून सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला काही इथून पुढे तोटा होऊ नये. म्हणजे तुम्ही तयार राहिलं पाहिजे. बघा ही कोणत्या जिल्ह्यातली बातमी आहे हे सगळं सांगत आहे. मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण तळमळीने व्हिडिओ बनवतो कारण तुमचा फायदा व्हावा. मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सगळं समजून जाईल. बघा, महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुरू केलेल्या प्राथमिक पडताळणीमध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेनुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांचा लाभ मिळायला हवा. मात्र या वयोगटाबाहेरील महिलांनाही पैसे मिळत असल्याचं आढळलं आहे. तसेच नियमानुसार एका कुटुंबात फक्त 2 महिलांचा लाभ घेता येतो. पण अनेक ठिकाणी 3 किंवा त्याहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं. तसेच काही लाभार्थी बनावट कागदपत्र वापरून या योजनेचा लाभ घेत असल्याचा संशय आहे. यामुळे राज्य सरकारने 26 लाखाहून अधिक संशयित लाभार्थ्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देण्यात आल्यानंतर पहिला फटका बसलेला आहे. एका जिल्ह्यात तब्बल म्हणजेच बसलेला एका जिल्ह्यात तब्बल 1 लाख बहिणींना वगळण्यात आलं आहे. हा जिल्हा कोणता आहे आणि काय कारवाई केली हे पाहूयात. बघा, बातमी जशी तुम्हाला सांगत आहे की एक जिल्हा जे आहे पूर्ण 1 लाखावर जे आहे लाडक्या बहिणी अपात्र करून झालेल्या आहेत आणि आता तो जिल्हा कोणता आहे बघा. ज्या जिल्ह्यामध्ये 1 लाख महिलांना वगळण्यात आलं आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर. जिल्ह्यामधून अर्ज केलेल्या 11,20,615 महिलांपैकी 9,88,200 लाडक्या बहिणींनाच अनुदान मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. म्हणजे कन्फर्म न्यूज जी आहे तर जी 24 तासनं आपल्याला दिली आहे. बघा कशामुळे झालं, कुठून झालं, तुम्हाला काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळी व्यवस्थित बातमी काढलेली आहे, चिंता करू नका. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी वगळल्यास पुढील टप्प्यात लाभार्थ्यांची संख्या आणखीन घटण्याची शक्यता आहे. 11,20,615 अर्जापैकी केलेल्यांपैकी 83,722 कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. तसेच 16,078 अर्ज वयाच्या मुद्द्यावरून बाद झाले आहे. म्हणजे वय कमी जास्त टाकलेलं असू शकतं. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी नावे वगळण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चिंतेत वाढ झाली आहे. प्रशासनाकडून सध्या निकषानुसार कडक छाननी सुरू असून ही संख्या अजून वाढण्याची शक्यता केली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मी कालही व्हिडिओ बनवलता. आपला व्हिडिओ ॲक्युरेट असतो. तुम्हाला प्रमाण पाहिजे असेल तर कालचाही व्हिडिओ बघा जाऊन. मी कालही व्हिडिओ बनवलता. तुम्हाला जे काही लाडकी बहीणच्या संदर्भातले नियम अटी आहेत त्या अंगणवाडी ताई सांगत होत्या. त्याच्यातला सगळ्यात प्रमुख अट काय होती तर एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी नसाव्यात. आणि बघा 9 लाखाच्या जवळपास आकडा जे आहे 9,88,200 लाडक्या बहिणींचा अनुदान जे आहे एकाच कुटुंबात 2 पेक्षा जास्त असल्यामुळे थांबलं. बघा आणखीन बघा कशी केली जात आहे पडताळणी, हे तुमच्यासाठी घेऊन आलो. जिल्हा प्रशासनाने सर्व संशयित लाभार्थ्यांच्या अर्जाची आणि कागदपत्राची फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अंगणवाडी सेविका आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. यात लाभार्थ्यांचे वय, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यावर जे लाभार्थी पात्र आढळतील त्यांना योजनेचा लाभ मिळत राहील. पण जे अपात्र आढळतील त्यांचे नाव तात्काळ यादीतून काढून टाकली जात आहेत. या कारणामुळे योजनेची विश्वासार्हता टिकून राहील आणि गरजू महिलांनाच योग्य फायदा मिळेल असं म्हटले जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला परत एकदा सांगितलं होतं, कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जे आहे ही शेवटचा चान्स आहे.
मी परत सांगतो, हे 15 दिवस येणारे शेवटचा चान्स असेल. तुमच्याकडे काय कागदपत्रे आहेत, काय नाही, तुम्हाला काय सादर करायचं आहे, तुमच्या डोक्यात काय हिंट येत आहे, की आपला फॉर्म कशामुळे रिजेक्ट होऊ शकतो, आपले पैसे कशामुळे आले नसतील, हे स्वतःचं स्वतःला कळतं. कदाचित आपला आधार कार्ड चुकीचं दिलेलं आहे का? कदाचित आपल्या नावाचा प्रॉब्लेम येत आहे का? कदाचित आपल्या घरात तिघं जण आहेत, त्याच्यामुळे रेशन कार्डवर तिघांची नावं असल्यामुळे होत आहे का? या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात येत असतील. जिथं प्रत्येकाला माहीत असतं, की आपला फॉर्म कुठं चुकू शकतो. का आपलं उत्पन्न जास्त दिलेलं होतं, का आपण कमवतो जास्त जे बँकेच्या खात्यात दिसतं. हे प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहीत असल्यामुळे तुम्हाला आजपासून त्या गोष्टीचं जे आहे लक्षपूर्वक कागदपत्र गोळा करायचे आहेत. नाहीतर एकदा लाभ गेला तर गेलाच. आता बघा, 3 पॉइंट मी तुमच्यासाठी काढले आहेत. जे काही व्यवस्थित जे आहे बातमीच्या आधारेच काढले आहेत बघा. एक लाडकी बहीण संदर्भात प्राथमिक पडताळणी कोणती धक्कादायक माहिती समोर आली आहे बघा. प्राथमिक पडताळणीत असे आढळले आहे की 21 ते 65 वयोगटाबाहेरील महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच नियमानुसार एका कुटुंबात फक्त 2 महिलांचा लाभ मिळायला हवा, परंतु अनेक ठिकाणी 3 किंवा त्याहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. काही लाभार्थ्यांनी बनावट कागदपत्रे वापरून घेतल्याचा संशय. म्हणजे 3 गोष्टी येतात. 3 प्रमुख मुद्दे कोणते? एक तर समजा एकापेक्षा 2 दोघापेक्षा तिसरा म्हणजे एका घरातून 3 व्यक्तींचा लाभ. दुसरी गोष्ट वयोगटाचा फरक. तिसरी गोष्ट बनावट कागदपत्रे. इथं तरी ठीक आहे. बनावट कागदपत्रांना तुम्ही ओरिजिनल करू शकता. वयाचा अट आहे. तर वयाच्या अटीत जर बसत नसताल, तर मात्र तुम्हाला आज ना उद्या भेटू शकते. जर वय कमी असेल आणि वय जास्त असेल, तर कधी ना कधी 2-4 महिन्यानं सुटणारच असतं. त्यामुळे हे नाही. मात्र मेन प्रॉब्लेम आहे एका घरात 3 व्यक्तीचा. सांगतो मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगतो. 2 नंबरचा मुद्दा बघा आपला, अनियमिततांवर सरकारने काय कारवाई केली पाहिजे. राज्य सरकारने 26 लाख अधिक आणि संशयित लाभार्थ्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशी अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात म्हणजे प्रथम तपासणीतच बरं, पूर्ण तपासणी पूर्ण नाही, 1 लाखाहून अधिक महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. पडताळणी प्रक्रिया सुरू असून अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून काढून टाकली जात आहेत. बघा, मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, मला असं व्हायलंय, मी काय करू, मी सर्व्हाइव्ह कसं करू? ह्या गोष्टीला सरकारचं काहीच घेणं देणं नसतं. सरकार म्हणजे यंत्रणा समजा, मशीन समजा, रोबोट समजा. तुम्ही कितीही गरीब असाल किंवा किती नीडेड असाल, मात्र सरकारच्या जर तुम्ही यादीत अपात्र असाल, तर मात्र तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. या उलट तुम्ही जर सांगताल, की या बाईला उत्पन्नाचे सोर्स जास्त आहेत, ही बाई हिचं उत्पन्न जास्त आहे, माझ्या शेजारणीला पैसा चांगला येतो, मात्र ती योजनेचा लाभ घेते. मात्र काय प्रॉब्लेम आहे? कायदेशीर जर म्हणजे जे काही तुमचे कागदपत्र आहेत ते तिचे मान्य झाले, पण तुमचे मान्य का नाही झाले? कारण तिनं लीगल फॉर्म भरला, लीगल सगळ्या गोष्टी होत्या आणि तिनं काय अशी चतुराई मारली की तिचे लीगल झाले. तर हे गोष्ट तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे लाडक्या बहिणींनो. बघा, तिसरा पॉईंट बघा, लाडकी बहीण योजनेची पडताळणी कशी केली जात आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जे आहे बघा, जिल्हा प्रशासनाला सर्व संशयित लाभार्थ्यांची अर्जाची यादी आणि कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे कसं, डोर टू डोर जाणं, ह्याचा साधा अर्थ काय? डोर टू डोर जाणं, तुमच्या घरी येणं, फिजिकल, हे तुमचा फॉर्म आहे, अपात्र होत आहे, याचं कारण असं आहे, तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का, खुलासा आहे का, आहे तर सांगा. यानंतर मात्र अंगणवाडी सेविका आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी घरी जाऊन वय, कुटुंबातील सदस्यांची संख्या, आता या कुटुंबात किती राहतात, तुम्ही दाखवले आहे तर 3, मग यामध्ये राहतात का खरंच 3 का 2 राहतात का आमच्याकडून चूक झाली, हे सगळं तपासणार आहे संख्या. आणि यानंतर कागदपत्रांची तपासणी करत आहेत. तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड जे असेल तर, समजा नसेल तर तुमचे 10वीची टीसी, सनद, मार्कमेमो, या मार्कमेमोची गरज नाही, टीसी, सनद, ज्यावरून आपला जन्म डेट वगैरे सगळी समजते. तर ह्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळत राहील तर अपात्रांचे नाव यादीतून नाव जे आहे काढली जातील, म्हणजेच वगळली जातील. तर हे मात्र होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, परत एकदा हात जोडून सांगणं आहे, हे शेवटचे 15 दिवस आहेत. कारण 1 लाख लाडक्या बहिणी अपात्र करताना त्यांना काय वाटलं नाही, तर तुम्ही काय आहे आणि आम्ही काय, प्रत्येक जण जे आहे तर त्यांना त्या चौकटीच्या बसून दिलेल्या आहेत, त्या चौकटीतच तपासणार. म्हणून एक गोष्ट सगळ्यात माझा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, आपण कुठं अपात्र होऊ शकतो, प्रत्येकाची गट्स फिलिंग असते, प्रत्येकाला जे आहे समजत असतं की आपण अपात्र कुठं होऊ शकतो. अपात्र ज्या ठिकाणी आपण होऊ शकतो
त्या ठिकाणचा आपण जे आहे काम करायला सुरुवात करायला पाहिजे. प्रत्येकाला माहीत असतं, की माझं उत्पन्न जास्त असू शकतं का? बाकी तर माझं व्यवस्थित आहे. माझं वय कमी असू शकतं का? किंवा वय जास्त असू शकतं का? किंवा माझं जे काही बँकेचं ट्रान्झॅक्शन आहे ते वळलेलं आहे का? किंवा माझ्या घरात 3 बहिणी आहेत, समजा 3 जणी लाभ घेत आहेत म्हणून होत आहे का? मग मला काय पर्याय काढता येतो? मला दुसरीकडून जाता येतो का? हा अर्ज रद्द करून दुसरा अर्ज भरता येतो का? या सगळ्या गोष्टीचा आजच विचार करा. म्हणजे अंगणवाडीत आल्यानंतर मात्र कोणताही आपल्याला इश्यू व्हायला नको. तर लाडक्या बहिणींनो, ही एक व्हिडिओ होता तुमच्यासाठी. एक धक्कादायक म्हणा पण सावधगिरीसाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यासाठी अपडेट पोटतिळकीनं आणतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन भागामध्ये.